एखादा डोह असू द्यावा अथांग, कुठल्याही क्षणी हक्कानं जावं, आपलं प्रतिबिंबही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं. आपण डोहाकडे, डोहाने आपल्याकडे. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, ना त्याच्या पाण्यावर तरंग. ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा, ना त्याच्या पाण्यावर तरंग. मुळात अपेक्षाच नसतील तर कसला आलाय अपेक्षाभंग. डोळ्यांनीच विचारावं त्याला, हा स्थायी भाव कुठून मिळाला. आणि हलकेच एखादं पान सरकवत त्याने दाखवून द्यावं, बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला. अशा वेळी ते पान परत पाण्यात सोडून द्यावं. हाती असलेला प्रत्येक पुरावा वापरायलाच हवा असं नाही, प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा असं नाही.